कामगारांना मुंबईत घरं मिळण्यासाठी काल राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये मीटिंग करण्यात आली। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आहेत गोविंदराव सर, काय सांगणार? काल मीटिंग झाली, नेमकं काय विषय होता, काय सांगतात? मीटिंग मध्ये काय होतं, आमचे जे हे 14 संघटनेचे प्रमुख लोक आहेत त्यांना लोकांचे कामगारांचे गावागावातून खेड्यातून फोन येतात आणि मग त्यांना सांगणं असंही होतं की काय सांगायचं आता यांना। आमचा 9 जुलैला मोर्चा झाला आझाद मैदानावर आणि त्या दृष्टीने सरकारने मीटिंग पण घेतली आणि मीटिंगमध्ये जे निर्णय झाले त्याचं GR अजून आम्हाला दिला जात नाहीये आणि त्याच्यामध्ये एक तो पूर्वीचा जो GR काढला होता त्यांनी 15 मार्च 24ला, त्या GR मध्ये जो 17वा कलम होता की वांगणी आणि शिलूला जे लोक जाणार नाहीत कामगार त्यांना घरच मिळणार नाहीत, त्याच्यावर उठाव झाला होता आणि म्हणून तो मोर्चा झाला। आता एवढं झाल्यानंतर सुद्धा सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही। एक तर ती 15 वर्ष घरं सरकारने बांधायला अजून घेतलेली नाहीत कुठे, गिरण्यांच्या पण बऱ्याचशा जागा आहेत अजून सेंचुरी मिलला एक आता 6 एकर जागा महापालिकेची आहे, तर महापालिकेची जागा जी सेंचुरी मिलला कायद्याने मिळालेली आहे त्यांना, तर ती ठीक आहे ना, ती पूर्वी लीजवर दिली होती, आता ती सुटली त्यांच्याकडून, तर आता ती जर महापालिकेच्या ताब्यात असेल तर त्या ठिकाणी सुद्धा घरं बांधायला हरकत नाहीत। खटाव मिलची जागा होती, आता खटाव मिलच्या जागेवर अजून लीजचं आम्हाला काहीच केलेलं नाहीये, त्या संदर्भात पण आम्ही आता त्याच्यावर उठाव करतोय, त्या संदर्भात आम्ही कायदेशीर बाबी पण हाताळतोय, आता ते देखील आम्ही करणार आहोत। शिवाय NTCच्या एवढ्या मिल आहेत, 14 मिल, आज 14 मिलची संपूर्ण जवळजवळ 100 एकरच्या वर जागा आहे, त्या ठिकाणी सुद्धा बांधकाम अद्याप करायला घेतलेलीच नाहीये। म्हणजे सरकार पुढे कोणतं निर्णय पटकन डिसिजन घेतच नाहीये, म्हणजे किती रखडवायचं लोकांना, किती ताटकळायचं। आमचे लोक 30% मृत्यू पावले, असं असताना सरकारला अजूनही जाग येत नाहीये। आता मुंबईमध्ये घरं देण्यासाठी त्या दिवशी चर्चा झाली, त्याच्यामध्ये SRA स्कीममध्ये FSI वाढवून देणं किंवा जे रिपेअर बोर्ड जे आहे त्या मार्फत एक FSI वाढवून त्या ठिकाणी जे काही बिल्डिंग उभे होतात तिथे हे करायचं। शिवाय रिपेअर बोर्डाच्या आणखी काही कॉलन्या आहेत तिथे विकास होतोय मोठ्या प्रमाणात, तर त्या ठिकाणी द्यायचं। धारावीचा विकास होतोय, शिवाय इथे मिठागरच्या ज्या जागा आहेत त्या जागा आहेत, अशा आता रेल्वेची जागा सुद्धा लीजवर काढलेली आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा रेल्वेच्या जागेवर सुद्धा कामगारांचं पार्ट दिला पाहिजे त्यांनी। रेल्वेची जागा ही काही रेल्वेची जरी असली तर त्या ठिकाणी खाजगी मिल प्रस्थापित होत्या, शिवाय काही NTCचे मिल आहेत, त्याच्यामध्ये त्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कामगारांना घरासाठी FSI जो आहे किंवा TDR ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 1/3 पार्ट जो आहे तो कामगारांना मिळाला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। काल मीटिंग झाली, पुढची भूमिका कशी असणार आहे, काय सांगता? मीटिंग मध्ये हेच झालं, आता GR ची वाट 8 दिवस बघायचं। आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, शासनाला केलेलं आहे, सचिवालयात पण केलेलं आहे, त्या दृष्टीने आता त्यांचं काय येते उत्तर ते बघू, नाही तर मग त्या पद्धतीने पुन्हा मीटिंग घेऊन मला वाटते कामगारांना सांगावं लागेल, जिल्ह्यात जाऊन तालुक्यात जाऊन, आणि पुन्हा जागृत करावं लागेल आणि त्या ठिकाणी त्या तिथल्या स्थानिक लेवलच्या आमदारांना किंवा खासदार असतील किंवा काय असतील त्यांच्या विचारणा करायला सुरुवात होणार आहे। आश्वासनवरती आश्वासन भेटते, तुम्ही कुठे कमी पडतात, काय वाटतंय त्याचं? नाही, आम्ही कमी पडण्याचं नाही, आम्ही आमच्या मागण्या सतत प्रत्येक संघटना जी आपापल्या पद्धतीने रस्त्यावर उतरण्याचं काम करते, सरकारला निवेदन देते, स्थानिक लेवलला लोकांना सांगते, ह्या सगळ्या आमच्याकडून होत असतात, पण सरकारकडून वेळच्या वेळी निर्णय होत नाहीत कुठलेच, आणि ते निर्णय झाले पाहिजेत। जर सरकार असंच जर ताटकळत ठेवलं तर काय होते, लोकांमध्ये असंतोष आणखी वाढत जाईल। त्याच्यामुळे सरकारने गिरणी कामगारांचा अंत बघू नये असं आम्हाला वाटतं। मध्ये आमदार आहेत, सचिन आहेत, ते या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेत आहेत का, काय सांगत असं? ते घेते, आता विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं काही गिरण्यांच्या जागा ज्या आहेत त्या आम्हाला व्यवस्थित मिळालेल्या नाहीत, तर त्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं सभागृहामध्ये की त्याचे आम्ही फेस्ट म्हणजे ज्याला आपण छोटे छोटे त्यातले काही बारकावे ते आम्ही शोधून ते पाहतो कुठे नाही। त्यातलं मला वाटतं आता कमला मिलमध्ये त्यांचा राऊंड झालेला आहे, अजून फिनिक्स मिल आहे, त्याच्या बाजूला रघुवंशी मिल आहे, यांच्या पण इन्क्वायरी अजून परत होणार आहेत। त्याच्यामध्ये काय कुठे कुठे काय काय कसे कसे बदल झालेले आहेत, नियमाप्रमाणे आहेत की नाही त्याचा शोध घेतला जाणार आहे, त्या पद्धतीने तिकडे सुद्धा आमचा हक्क आहे। काही गिरण्यांच्या जागा पूर्वी नाहीच असं सांगितलं होतं, त्या ठिकाणी मिळत गेल्यात, आता मिळतील, आणि अजूनही राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मिळालं पाहिजे। तर त्या जागेचं एक पटापट निर्णय जर घेतला तर त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात होईल आणि कामगारांना लवकर मिळेल, आणि कालबद्ध कार्यक्रम सरकारने कुठेतरी करून आम्हाला हे केलं पाहिजे असं वाटतं। पुढची भूमिका कशी असणार आहे, पुढे पण आंदोलन होणार नाही, आता सरकारने जर याला दादच दिली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही ना, आंदोलन हा आमचा हक्कच आहे ना, तो संविधानाने दिलेला हक्क आहे, तो तर हाताळणारच। धन्यवाद सर, आमची शिवाची मागील कित्येक महिन्यांपासून गिरणी कामगारांचं असंच आंदोलन सुरू आहे, त्याच घर पाहिजे त्यासाठी आंदोलन चालू आहे, आणि सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी गिरणी कामगारांची भूमिका आहे, त्यांची मागणी आहे। पाहूया सरकार कधी यांच्या मागण्या पूर्ण करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अब्बास सोनी, प्रियंका सिंग, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।